चिकू येते बेटा, मम्मी येते, शांत हो थोडा, शांत हो, येते मम्मी, मम्मा आताच येते येते. गाणं म्हटलं की चुप बसते आणि गाणं जसं म्हणणं बंद केलं तसं रडायला लागते. काय करू बाई. चिकू शांत हो, शांत हो. तुला गाणं ऐकायचं आहे का? हां, काकूचं गाणं ऐकायचं आहे तुले? थांबतो यासाठी गाणं म्हणतो, डबल म्हणतो. गया सुकून गेला बाई गाणं म्हणू म्हणू माया. आता झू 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 यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. झू 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 झू. आता कुठे गेलं रडणं? हां, आता कुठे गेलं? काकूनं गाणं म्हटलंच पाहिजे आहे ना. गाणं म्हटलं की चुप बसतं. रात ठंडी ठंडी हवा गा के सुलाए, भोर गुलाबी पलके झूम के जगाए. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. झू 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 झू. हा, मोठा हसा येत आहे, मोठा हसा येत आहे. जा, मी नाही म्हणत गाणं. आता नाही बाई, थांब थांब, म्हणत आहो गाणं, म्हणत आहो. आता माय बाई किती समजते ना बाई आजकालच्या लेकराले, किती समजते, किती लहान आहे. पण गाणं म्हणतो म्हटलं तर हसते आणि नाही म्हणत म्हटलं तर रडते. लयच हुशार आहे ना बाई पोरगा, लयच हुशार आहे. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. झू 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 झू. माय बाई झोपी आला बाई, झोपू राहिला. झोप बापा झोप. झोपला बाई, चिकू झोपला. हां, लय मुश्किलनं झोपलं बाई. कधी येते काय माहीत ताई. भूक लागली वाटते पोराले. ताई लय वेळच्या गेलेल्या, आता येणारच असते. आता मी येले पलंगवर टाकन खाली तर हा उठून जाईन आणि मग अजून रडणं चालू करण. आता ताई ये लोक हातावरच ठेवा लागन वाटते, येले हातावरच झोपू द्या लागन. खरं झोपते तेव्हा लय क्यूट दिसते बाई, लयच क्यूट दिसते चिकू. का कसा झोपला. खरं लहान लेकरं खूपच क्यूट असतात. छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, किती क्यूट दिसत आहे. मला तर ही बॅग गिग बी ठेवायची आहे, काय करू आता. पण आता ताई आल्याशिवाय काही करू नाही शकत. चिकू झोपला आहे ना, याला खाली टाकन तर उठून जाईन पोरगा. नाही नाही बापा, लस होते मग उठला की. मोठ्या मुश्किलनं झोपून दिलं, पुरा गळा दुखू राहिला गाणं म्हणू म्हणू माया. पण जाऊ दे, झोपला तर सही ना. काही म्हणा, क्यूट खूप आहे पण चिकू. रोहिणी, हे रोहिणी. अरे ताई आल्या का तुम्ही? हो मी तर आली, पण चिकूचा जो काय करत आहे तेच तर म्हटलं. तू या रूममधून गाणं म्हणायचा आवाज येऊ राहिला, चिकूचा रडायचा आवाज येऊ राहिला. नाही म्हटलं चिकू तास रूममध्ये आहे. हो ताई आरामानं बोला, सध्याच झोपला, मोठ्या मुश्किलनं झोपून दिलं यायला. हो का, याची माय कुठं आहे तर? अनिता ताई बाहेर गेलेल्या आहे मेडिकलमध्ये. असं असं, आली नाही का अजून? नाही लय वेळच्या गेलेल्या, आल्या नाही अजून, येण्यातच असतील. आई काय करत आहे बाबू, काय करत आहे? मी बाबूसोबत खेळतो, मला बाबू काकू काकू माझ्यावर द्या ना, बाबूले माझ्यावर द्या ना. नाही नाही बाई चिंकी, हां घेऊ नको आताशी, घेऊ नको चिकूले. त्याची माय नाही आहे घरी, तो उठन ना तर लय रडन. हां मोठ्या मुश्किलनं काकून झोपून दिलं त्याला. उठला ना तर मग खेळशील त्यासोबत उठल्यावर. नाही मला आताच खेळायचं आहे, आताच खेळायचं आहे. चिंकी तुझ्या टीचरनं काय म्हटलं? हां काही अभ्यास नाही करत म्हणते. अभ्यास नाही करेल तू आजकाल, तुला अभ्यास करावा लागेल आता. चल अभ्यास करायला चाल. ताई काय झालं पेरेंट्स मीटिंगमध्ये? चिंकीची मॅडम काय म्हणत होती? काही नाही हो बाई, अभ्यास नाही करत म्हणे शाळेत नाही बी. काऊन चिंकी अभ्यास का बरं नाही करत तू? नाही काकू मी तर करतो अभ्यास, करतो मी. मग मॅडम काय म्हणत आहे? आमच्या मॅडम तशाच बोलतात. मॅडम जाणून नाही बोलत तशा. तू अभ्यास नसन करत ना, अभ्यास करायला लागते बरं, अभ्यासाशिवाय काही नाही आहे. सांग बाई, तूच समजून सांगा त्या चिंकीले. आई काय शिकवतच नाही मला, आई शिकवतच नाही. सांग बाई, एवढी जर मी शिकलेली असती तर काय लिहित असती? हां मोठ्या एखाद्या नोकरीवर नसती का? हिनं शिकायला नाही पाहिजे का? ट्यूशन लावल्या सरळ लावल्या पोरीले, करतच नाही अभ्यास. ताई ट्यूशनमध्ये काय शिकवतात एवढं? काही एवढं काही शिकवत नाही. आपण घरीच आपल्या लेकराला शिकवायला पाहिजे बाई. एक तर टाईम नाही भेटत आणि टाईम भेटला तर एवढं काय येते माय बाई. काही समजत नाही मला. पुरा अभ्यास इंग्लिशमध्ये आहे पोरीचा. मराठीत असतं तर समजून बी गेलं असतं मला. ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी शिकवत जाईन तिले. बेटा येत जाशील अभ्यास करायला माझं? काकू तुम्ही शिकवसान मला? हो ठीक आहे ठीक आहे, मी येत जाईन अभ्यास करायला. काकू पण खरं शिकवसान ना? हो पण आरामानं बोल, चिकू उठून जाईन आपला. काकू खरं शिकवसान ना? हो. चॉकलेट देसान? नाही चॉकलेट नाही देणार, चॉकलेट ना दात खराब होतात माहीत आहे ना. ह्या पिंकीले तर किती चॉकलेट दिले ना तर कमीच आहे. चॉकलेटनं दात खराब होतात. तुम्ही मॅडम सांगत होती, तूनच सांगितलं होतं मला मॅडममध्ये म्हणे की चॉकलेटनं दात खराब होतात. मग कशाला चॉकलेट खायची? किती चॉकलेट खातं तू? हां चॉकलेट इकलेट नाही भेटेल बाई. रोहिणी चॉकलेटचा लाड नाही करायचा बिलकुल, बिलकुल नाही करायचा. हो ताई. ताई मी काय म्हणत होती, बोल ना. तुम्ही म्हणत होत्या ना की भांडे घासून घेशील, ते भांडे घासणं झालेच नाही मायच्यानं. हे चुकलं स्वागत आहो मी किती वेळची. राहू दे मी घासून घेईन ना, घासून घेईन. पाय तू त्या पोराला, त्याची माय नाही आहे इथं, पाय तू. जशी अनिता ताई आली ना आणि चिकुले ताईचं जोड दिलं की मग मी भांडे घासून घेईन. राहू दे मी घासून घेईन. नाही ताई तुम्ही आताच बाहेरून आल्या, थकून आल्या, मी घासून घेईन ना. जा तुम्ही आराम करा.
तू चिकीलो वागत होती तर त्या प्रतिभा ताईला काय झालं होतं भांडे घासायला? त्यांनी घासले का? नाही, ताईनं नाही घासले. त्या किती वेळच्या आत्याच्या रूममध्येच बसलेल्या आहे, बोलू राहिल्या. बापा रे, आत्यासोबत बोलू राहिली, गोष्टी करू राहिली. कधीपासून दोघीची दोस्ती झाली माहीत नाही बा, पण लय वेळच्या आत्यासंग बोलू राहिल्या, आत्याच्याच रूममध्ये आहे. जरूर काही ना काही कारनामे चालू असेल, कोणाचे ना कोणाची चुगल्याच चालू असेल. प्रतिभा ताई एवढ्या चुगल्या करतात? तू नवीन आहे ना घरात, नाही अजून तुला माहीत नाही. माहीत पडेल तुला. काय माहीत पडेल ताई? जर त्या गोष्टीचे काही लक्ष नको देऊ, चिकूला सांभाळ फक्त. हो ताई. चिकूला हातात नाही काऊन घेतलेला आहे तुला? पलंगवर ठेवून असं झोपला तर पोरगा, आता झोपते. नाही ना ताई, लय हुशार आहे, लय हुशार आहे. हां जसं खाली टाकलं ना तसं रडायला लागते. हां तसा हुशार तर आहे, आजकालचे लेकरं लय हुशार आहे बाई, लय हुशार आहे. हो ना ताई, चांगला आहे चांगला आहे. ती प्रॅक्टिस होऊन जाते. प्रॅक्टिस घेऊन घे. काय ताई? काय म्हणते? आता आज न उद्या तुला घेऊन बरी प्रॅक्टिस होऊ राहिली. काही बोलता का ताई? आताच तर लग्न झालं. नाही नाही बापा, एवढा लवकर नाही पाहिजे आम्हाला. बरं मी जातो. अनिता येईपर्यंत सांभाळ चिकूले. हो ताई. आई आई मला भूक लागली. ताई चिंकीला भूक लागली. तिला जेवायला द्या तुम्ही, जा. हो नाही भूक लागली असून पोरीले. चल बाई चिंकी, चल तू जेवायला देतो. काय देऊ? वरण भात देऊ? नाही, आलूची भाजी पाहिजे आणि पोळी पाहिजे. चिंकी आलू वांग्याची भाजी आहे ना? नाही, आलू वांग्याची भाजी नाही खायची मला. ताई एक काम करा, ते आलू वांग्याची भाजी आहे ना, त्याच्यातले आलू आलू काढून देऊन द्या चिंकीला. हो बरोबर बोलली तू, आलू वांग्याच्या भाजीतले आलू आलू काढून देऊन देतो. चल चिंकी चल, तू जेवायला देतो. आलूची भाजी पाहिजे ना? चल. चालेल. अनिता ताई बी कधी येतात काय माहिती, लय वेळच्या गेलेल्या आहेत ना. रोहिणी, अरे ताई आले का तुम्ही? आता नाही बाई, झोपलाच आहे का वा? मी गेली त्यापासून झोपला आहे का? नाही ना ताई, तुम्ही गेल्याबरोबर आपला चिकू उठून गेला. गेल्याबरोबर उठला म्हटलं. हो का व? मी गेल्याबरोबर उठला का मग? हो, आणि खूप रडत होता. हो का व? माय बाई तुला लय परेशान केलं हो मी ना. नाही हो ताई, याच्यात कायची परेशानी. पण झोपलाही वाटते. कधी झोपला था? बस आताच झोपला, थोडा वेळ पहिले. लोरी म्हणू म्हणू झोपून दिलं मी त्याला. हो का व? मग याला खाली काऊन ठेवलं तुला? नाही तर झोक्यात टाकून देती. अरे एक दोन वेळा असं झोपून दिलं आणि जसं पलंगवर ठेवलं उठून गेला. मग त्याला डबल झोपून दिलं, मग झोक्यात नाही टाकलं तरी बी उठून गेला. आणि आता तिसऱ्यांदा झोपवलं तर आता हातात निसाय तर झोपून आहे. हो बाई, या पोराची झोप काही पक्की नाही आहे, कच्ची झोप आहे पुरी. बातच उठून जाते. आण दे त्याला माझं, तू एवढी हात दुखत असं घेऊ त्याला दे माझं. हो ताई, हे घ्या चिकुले, मला भांडे घासायचे आहे. नाही तर अलका ताई भांडे घासून घेतील. त्या बी आताच आल्या बाहेरून थकून. आले का ते पेरेंट्स मीटिंगमधून? हो बस सध्याच आल्या. त्या प्रतिभा ताईला काऊन घासायला लावले मग भांडे? मी ना काही म्हटलं नाही बाई ताईले. काही चांगलं नाही वाटत म्हणाले. कसं बाप्पा चांगलं नाही वाटत म्हणाले? त्या मोठ्या आहे आपल्यापेक्षा. त्या मोठ्या असून मी ताईले कामं सांगेन का? मी लहान असून ताईले कामं सांगू का? काय म्हणतील त्या? आताच आली आणि कामं सांगू राहिली मला. काय झालं तर? तू कामात होती तर काम सांगायला काय होते? त्या का पाहुणी नाही का इच्छा? आणि जाऊ द्या ना, घासून घेतो मी. बरं ठीक आहे, तू बस भांडे घासाले. पाहतो याला मी झोक्यात टाकून पाहतो. हा जर झोपून राहिला तर मी तुला भांडे धुवू लागतो. बरं ताई, तुमच्या हिशोबाने देते माझं. हो घ्या. आता लग्नात किती खर्च झाला तर बाई? किती खर्च झाला प्रतिभा? माहीत आहे तुला? माहीत आहे ना? हो ना त्या बाई, माहीत आहे मला. पोरानं घरात मदत करायला पाहिजे ना. मला मदत करायला पाहिजे ना. त्याला माहीत आहे ना किती खर्च झाला, किती खर्च केला आपल्या आईनं. आता आपल्या आईचं पैसे नाही आहे, थोडी मदत करावं का? काही हो ना, समजायला पाहिजे भाऊजीले. कायचं समजते हो त्याला? लगे आपल्या बायकोला घेऊन गोव्याला घुमायला चालला लगे, ते बी लपून. मला माहीत नाही, काही नाही. एकदा सांगाले मला काही झालं होतं त्याला. भाऊजीला असं वाटलं की तुम्ही मना करसान, नाही म्हणसान, नाही तर मग विचारसान कुठून आले त्याचे पैसे. आता हे लोक जातील तर माहीतच नाही पडेल का? माहीतच नाही पडेल का? एक बार निघाले बॅगा गिगा घेऊन तर तुम्ही काय म्हणसान? निघाल्यावर काय म्हणसान ताईले असं वाटलं डायरेक्ट टायमावर सांगावं. मग टायमावर तुम्ही बी काय म्हणसान? काय म्हणसान? हो बाई, असाच काहीतरी प्लॅन आहे त्याचा. पण तो तर म्हणत होता पैसे नाही आहे तर आपल्या बायकोले गोव्याला फिरायला कसे काय घेऊन चालले? पैसे घेऊन चालले? फुकटमध्ये नेते कोणी? आणि बिना पैशाचं घुमणं फिरणं होते का? नाही, ही गोष्ट बी बरोबर बोलले तू. सहमत आहो मी या गोष्टीची तुया. बिना पैशाच्या गोष्टी होतात का त्या? इथं फिरायला जायचं आहे, तिथं फिरायला जायचं आहे, बिना पैशाच्या होतात का गोष्टी? जेव्हा रोहिणी पॅकिंग करून राहिली, बॅगा घेगा भरून राहिली, तिच्या नवऱ्याने तिला म्हटलं असं म्हणूनच ते बॅगा भरून राहिली ना. काही का जायचा प्लॅन नक्की असेल ना. आणि प्लॅन नक्की कसा काय? पैसे आहे म्हणून आहे. पण पैसे नाही आहे ही गोष्ट भाऊजी तुमच्यासोबत खोटी बोलले. बाई लग्न झालं नाही झालं तर बदलला बाई, मा पोरगा बदलला. पहिले एक गोष्ट ना लपवाय म्हटलं मापासून मा पोरगा, आता तो गोष्टी लपवायला लागला. आता सरे पोरं तुमच्या मोठ्या पोरासारखे राहतात का? फक्त माझ्या घरचे आहेत ते बदलले नाहीत, बाकी तुमचे तिन्ही पोरं बदलले लग्न झाल्या नाही का? नाही एवढे काही बदलले नाही म्हणा. येऊ दे त्याला, येऊ दे ड्युटीहून. आता त्याची कशी सटक काढतो. आता तुम्हाला पहिले स्वतः सांगू राहिली मी, माझ्या नाव येऊ नका देऊ बापा याच्यात. माझ्या नाव नाही आलं पाहिजे. टेन्शन नको घेऊ ना, ते नाव नाही येऊ देत मी. बापा डबल तुम्हाला सांगू राहिली, माझ्या नाव काही येऊ नका देऊ. नाही त्याच्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट सांगितली नाही मी घरातली. टेन्शन नको घेऊ, ते नाव नाही येऊ दे. तेच म्हटलं मग मी ना. पण अजून बी मला या गोष्टीवर विश्वास नाही उरायला. बरं विश्वास नाही उरायला प्रतिभा. पहा बाई, तुम्हाला विश्वास करायचा असेल तर करा, नाही करायचा असेल तर नका करू. माझ्या या मोठ्या कानानं मी ऐकलं म्हटलं. आपल्या वहिनीसोबत फोनवर बोलत होती आणि अनिताला बी सांगत होती. अनिताला तर माहीत आहे, तिला विचारा तुम्ही. नाही अनिता बिनिताला कोणाला विचारत नाही मी. आता डायरेक्ट पोराला विचारन मी. मायना नका सांगू. कायले एवढी भिऊ राहिली वा? तू खरी बोलायला तर भिऊ काय राहिली? भ्या लागते बापा, भ्या लागते. तुम्हाला माहीत नाही त्या घी किती खतरनाक आहेत तर. कायच्या खतरनाक सरायला शिदा करतो मी. तू किती खतरनाक होती, तुला नाही केलं मी शिदा. काय म्हटलं त्या?
काही नाही काही नाही, तिच्या नांदी नाही लागायला पुरत. हेच आहे खबरी, पुरा खबरी आणून देते मला घरातल्या. इले काही म्हणाल नाही पुरत. आत्याला काय झालं? आता कोणता विचारत आहे? आज आताचं मूळ काही चांगलं नाही दिसू राहिलं मध्ये. काय झालं काय मी? आत्याबाई, आत्याबाई. काय? तुमचा चहा प्यायचा टाइम झाला ना, म्हणून चहा घेऊन आली. बरं बरं, गरम मशीन तो ठेवून दे त्या टेबलवर. हो. आता काय झालं? तुमचं मूड कोण खराब आहे? काय ना कशी तोंड करते, जसं काही माहीतच नाही आहे माझं मूड कोण खराब आहे. स्वतःच मूड खराब करते आणि स्वतःच म्हणते. आता काय झालं? काही गलती झाली का माझ्यानं? नाही नाही नाही, तू याच्यानं काही गलती नाही झाली. लोक ओळखण्याच्या ना माझ्यातनी गलती झालेली आहे. मला लोकांना ओळखताच येत नाही. काय झालं आता? कोणी काही केलं का? कोणी काही बोललं का? कोणी काही बोललं नाही. या घरात मी आजकाल सरे बदललेले आहे. सरे बदलले. सरे लोक स्वार्थी झालेले आहे. सरे आपापलंच पाहतात. दुसऱ्याचा विचार कोणी करत नाही. कोण नाही करत विचार. आता काय झालं? असं कोण बोलू राहिले? माहीत पडेल तुले, माहीत पडेल. मा पोराला येऊ दे घरी, मग माहीत पडेल तुले. काही गलती झाली का आता? किती साधी बोळी बनायचा प्रयत्न करू राहिली, किती. बस माय पोरं आजकाल लपू राहिले गोष्टी मापासून. खूप काही गोष्टी लपू राहिले. हेच गोष्ट विचारायची आहे. कोणाला लपवली? आदित्यजीनं काही केलं का? त्यानंच काहीतरी केलं. तो आल्यावर माहीत पडेल तुले काय केलं तर. आता काही माझ्यानं गलती झाली का? नाही हो माय बाई, तू याच्यानं काही गलती नाही झाली. तू तर दुसरी आहे माय. आपलेच पोरं असं करू राहिले तर दुसऱ्याच्या पोरीला काय बोलून फायदा? काही बोलून फायदा नाही आहे. जेव्हा मा पोरगास मानी झाला तर तू काय हुशील नाही बे माई. तू तर दुसऱ्याची आहे आणि आता आली या घरात नवीन नवीन आहेस. मा डोक्यावर लग्नाचं कर्ज झालेलं आहे किती. माझं काही पैसे अदले नाही आहे. लोकांचे पैसे द्यायचे बाकी आहे आणि लोकांना घुमणं फिरणं सुचू राहिलं. गोवा इकडे तिकडे. त्याला घुमण्या फिरायला पाहिजे. जशी बायको म्हणते तसं करतात. मायची काही पद्धत नाही आहे. मायचं कोणी काही ऐकत नाही. अरे आता कशी काय पद्धत पोचली की आम्ही लोक गोव्याला जाणार आहे? आजच आम्ही गोष्ट काढली. आजच विचार केला. फक्त बोललो आम्ही कधी जायचं काय जायचं अजून काही डिसाईड नाही आहे काही नाही आहे. फक्त बोलणं चालणंच झालं आज मायवालं आदित्यजीसोबत. आणि आत्याला कसं काय माहीत पडलं? कोणा सांगितलं आत्याला? समजलं मला कोणा सांगितलं समजलं. अनिता ताईला सांगितलं. अनिता ताईलाच माहीत होतं की आम्ही गोव्याला चाललो, गोव्याला जायची आमची प्लॅनिंग चालू आहे म्हणून. फालतू सांगितलं मी अनिता ताईला. विश्वास केला होता अनिता ताईवर. अनिता ताईनं माझा भरोसा तोडला. किती चांगलं समजलं होतं मी अनिता ताईला. माझ्या बहिणीसारखं समजलं होतं. पण त्यानं माझ्या भरोसा तोडला. तोंडावर काय मागं काय. शोभलं नाही अनिता ताईले. कारण अनिता ताईलाच माहीत होतं की आम्ही गोव्याची प्लॅनिंग करू राहिलो म्हणून. अनिता ताईलाच सांगितलं होतं मी सकाळी. आता इथं उभीच राहायशील का? माझ्या तोंडच पाहिजे का? ठेवून दे तिथं टेबलवरच्या. हो आता काही कामं नाही का तू दुसरे जे कामं करतो आले? ठीक आहे आता. अनिता ताई शोभलं नाही हे तुमचं. शोभलं नाही. तुम्ही ना माझ्या भरोसा तोडला अनिता ताई. बाई बाई बाई, माझ्या लाईना सुनीले 4 दिवस नाही झाले म्हटलं या घरात येऊन. आणि लगे तिने आपले रंग दाखवणं चालू बी केले. मा पोराले पुरं कब्जात करून टाकलं. मा पोरगा कधी माझ्या खोटा ना बोले. आता मा पोरगा मापासून खोटंही बोलू राहिला आणि गोष्टी बी लपू राहिला. तरी ते प्रतिभा म्हणतच होती एवढी शिकेल सवरेल पोरगी करू नका त्या, एवढी शिकेल सवरेल पोरगी करू नका त्या, आपल्या घरात टिकीन नाही, आपल्या घरात टिकीन नाही. ऐकलं नाही बाई मी तिचं, ऐकलं नाही. म्हणे ते प्रतिभा तरी बी मला तुम्हाला घुमीन म्हणे, पुरं घर आपल्या बोटावर घुमीन म्हणे. ते खरीच झाली बाई तिची गोष्ट, खरीच झाली. जेवढी शिकेल सवरेल आहे ना तेवढी हुशार बी आहे म्हटलं. आली ना आली घरात मी 4 दिवस झाले येऊन आणि लगे मा पोराला कब्जात बी करून टाकलं. आता बोला काय? आता मी काय म्हणत होती, रोहिणी आली होती ना तुम्हाला चहा द्यायला? आली होती तर नाही कुठं गेली म्हटलं? तिच्यावर काय राख नाही हो का मी? मला काय माहीत कुठं गेली तर. चहा द्यायला आणि गेली असेल आपल्या रूममध्ये. असं आणि काय काम आहे तिच्यासोबत तुला? अरे आता मी बाहेर गेली होती ना तर मी थोड्या वेळ चिकूला सांभाळायला दिलं होतं तिले. तर चिकूचे डायपर बी दिले होते मी तिच्याजवळ. तर मला डायपर पाहिजे होतं. तिनं कुठे ठेवलं काय माहीत, तिला तेच विचारायचं होतं. काय हो काय ते डायपर वापरत राहता तुम्ही? किती महागात पडते ते डायपर. डायपर गिपर परवडते का लावाले? दिवसातून किती सारे डायपर लागतात लेकराले. आणि एवढे सारे डायपर लावणं पैसे कुठून येतात पैसे? पैशाची काही कदर नाही आहे तुम्हाला, काही कदर नाही आहे. आणि ते चांगले बी असतात का डायपर लावणं? काही चांगले नसतात लेकराला लावाले. तुम्हाला वाटते की मेहनत नाही करायला लागत, कुठं ते बावते दूध बसा लेकराचे आणि काय करत बसा. तुम्हाला वाटते बरं ते डायपर लावलं तर. पण चांगलं नाही आहे ना ते डायपर लावणं, चांगलं नाही आहे ना ते. मी ना एवढे सारे बावते शिवले त्या पोरासाठी. ते का नाही वापरत तू? का नाही वापरत? नाही आता मी बावतेच वापरत असतो पोरासाठी. पण त्याला सर्दी जुकाम आहे ना पोराले आणि ते बावते कसे ओले राहतात ना तर मग अजून सर्दी गिर्दी होऊ शकते. म्हणून त्याला आता डायपर वापरू राहिली. आणि जशी पोराची तब्येत चांगली झाली त्याला चांगलं वाटलं की मग डबल बावते वापरेन बापा लागन तर. अनिता खरं तुझ्या संग बोलणं व्यर्थ आहे बाप्पा, व्यर्थ आहे संग बोलणं. काही ऐकत नाही तू. आपलीच लावतं. आमच्या टाईममध्ये कोणते होते बावते घेऊते? आम्ही नाही वागवले का? 5-5 लेकर वागवले ना. असेच वागवले का? हे आजकालच्या पोरी ऐकत नाही बाप्पा, कोणाचं ऐकत नाही. करा बाप्पा आपल्या मनानं करा. आता रोहिणी कुठे आहे? अनिता तुला म्हटलं ना तिच्यावर टाका नाव का मी असेल ना आपल्या रूममध्ये. बरं ठीक आहे बाप्पा रे. आज आता कोण एवढी टाकत आहे? आताचं मूड बी अलग आहे. कधी चांगलं राहते तर कधी खराब राहते. आता नाही बाई हा पोरगाही रडू राहिला. पोरगा बी मुका नाही बसत. रोहिणीनं काय माहीत कसं झोपून दिलं होतं बिचारायला. तर किती भरोसा केला होता मी अनिता ताईवर. मा पोटातली गोष्ट सांगितली होती त्याच्यावर भरोसा करून मी ना मा बहिणीसारखंच समजलं होतं अनिता ताईले. आणि मा पोटातली गोष्ट सांगितली होती. कधी जेठानी बहीण नसते बनत, कधी नसते बनत. म्हणून म्हणतात पोटातली गोष्ट कधी कोणाला सांगू नये.
आपण साधे भोळेपणामध्ये सांगून देतो, कोणावर बी भरोसा करतो, लोक फायदा उचलतात. बरंच झालं अनिताताईचं असली रूप माझ्यासमोर येऊन गेलं. आता याच्यासमोर कधीच अनिताताईला मी काही सांगणार नाही, कधीच नाही सांगणार, कधीच त्याच्यावर भरोसा नाही करणार. आता माहीत नाही अजून कोणाकोणाचे असलेत मग समोर याची बाकी आहे. तर एवढी काय माझ्यासोबत जलेसी ताईले, एवढं काय मावर जळतात त्या. मी ना तर ताईले माझ्या बहिणीसारखं समजलं होतं. काय काय स्वप्न पाहिले होते मी ना, आम्ही देराण्या जेठाण्या मिळून राहू, बहिणीसारख्या राहू, चांगल्या राहू. पण काही नाही झालं तसं. याच्यातनी अनिताताईची गलती नाही आहे, अनिताताईची काहीच गलती नाही आहे. जर गलती कोणाची असेल तर ती गलती नाही आहे. मी नव्हता भरोसा करायला पाहिजे अनिताताईवर. मी बी मुलं पागला कोणावर पण बातच भरोसा करून घेतो. रोहिणी, तू मसाल्यासाठी चहा मांडला आणि स्वतः चहा नाही पेला. हे घे त्यासाठी चहा घेऊन आली मी, चहा पिऊन घे. नाही ताई, मला नाही प्यायचा चहा. आता नाही बाई व, काय झालं व, काऊन रडू राहिली? कोणी काही बोललं का? हां म्हणून राहिली आणि रडू राहिली. काय झालं? काही नाही झालं म्हणतं. काही ना काही झालं, सांग काय झालं? काही नाही झालं ताई, मी पागल मी कोणावर पण भरोसा करून घेतो. झालं काय? काही नाही झालं. सांगतं का नाही सांगत? हां सांग लवकर, सांग काय झालं, काऊन रडू राहिली? मी ना अनिता ताईले एक गोष्ट सांगितली होती. हां तर मग कोणती गोष्ट सांगितली होती? मी नाही सांगेन आता. अरे सांग ना काय झालं? मी ना अनिता ताईला सांगितलं होतं की आम्ही गोव्याला जायची प्लॅनिंग करू राहिलो बा. सध्या कोणाला माहीत नाही आहे. आदित्यजीनं सांगायला मना केलेला आहे. आदित्यजी म्हणत होते कोणाला सांगशील नको तू, मी सांगेन सर्वायले, आत्याला गीताले सर्वायले सांगेन आपल्याला जेव्हा जायचं राहीन तेव्हा. आणि मी ना ही गोष्ट अनिता ताईला सांगितली. खूप खुश होती ना मी. तेवढ्यात अनिता ताई आली तर विचारलं तर मग मी ना सांगून दिलं, आपल्या बहिणीसारखं समजून सांगून दिलं. हां तर काय झालं? अनिता ताईने ही गोष्ट आत्याला जाऊन सांगून दिली. काय अनितानं सांगितलं? नाही, अनिता असं काम नाही करत. अनिता नाही सांगू शकत. मी आताशी नाही ओळखत तिला. 2 वर्ष झाले तिला ओळखू राहिली मी. आजपर्यंत तिनं कधी माझी गोष्ट आत्याला नाही सांगितली. नाही, अनिताचं काम नाही आहे. अनिता ताईचं काम नाही तर कोणाचं काम आहे? आत्याला कसं काय माहीत झालं? कधी म्हटलं तुला आत्यानं? आता मी आत्याला चहा घेऊन गेली होती ना, तर आत्या मला तेच टोमणं मारत होती, बोलत होती. अजून कशी बी म्हणत होती, मा पोरगा आल्यावर मा पोराला सांगतो म्हणे मी. आता तर आत्या आदित्यजीला बी बोलणार आणि आदित्यजी मला बोलणार. झालं ना, मायलेकामध्ये बी भांडण लागलं, नवरा बायकोमध्ये बी भांडण लागलं. अनिता ताईचं काय गेलं? नाही व, अनिता तशी नाही आहे. अनितांना नसून सांगितलं. मग कोणा सांगितलं? अरे बाप्पा रोहिणी, तू इथं आहेस का बसलेली? तुला किती ढूंढू राहिली मी घरात नाही. काय झालं, रडू कोण राहिली? काही नाही झालं. कावा अनिता, मला गोष्ट सांगतो. काय झालं ताई, तुम्ही कोणाशी बोलू राहिल्या? काही केलं का मी ना? कावा अनिता, मला गोष्ट सांगतो. रोहिणी आणि आदित्य भाऊजी गोव्याला जायची प्लॅनिंग करत आहे, हनीमूनसाठी गोव्याला चालले. हे तुला सांगितलं ना रोहिणी ना? हो सांगितलं तर, माहीत आहे मला, सकाळीच सांगितलं. आणि तू नात्याला जाऊन सांगून दिलं. तुला म्हटलं होतं ना रोहिणीनं कोणाला सांगू नका, आदित्य भाऊजी सांगणारे सरायले. सध्या काही जायचं नक्की नाही आहे, फक्त गोष्ट केली. हो सांगितलं होतं, तरी तू नात्याला जाऊन सांगून दिली ही गोष्ट. असं काऊन केलं तू ना? काय बाप्पा, मी नात्याला सांगितलं? नाही बाप्पा, अशी गोष्ट मी आत्याला नाही सांगू शकत. मला आत्याचा स्वभाव माहीत आहे. नाही, मी नात्याला नाही सांगितलं. मला इकडची गोष्ट तिकडे करता येत नाही. तुम्हाला माहीत आहे ना अलकाताई? हां मी इकडची गोष्ट तिकडे करतो का? आता ओळखू राहिल्या का तुम्ही मला? 2 वर्षापासून पाहू राहिल्या. कधीतरी मी कोणाची गोष्ट कोणाला सांगितली का? आपल्या दोघीच्या गोष्टी किती आहेत, कधी काही सांगितलं का मी ना? नाही वा, मला माहीत आहे, भरोसा आहे तुझ्यावर. पण रोहिणीनं तुलाच सांगितलं ना, मग आत्याला कसं काय माहीत झालं? आणि मी सांगितलं बी असेल तर कधी सांगितलं असेल? आत्याची नाही भेटच नाही. आताच मी आत्याला भेटली होती. मी पहिले बाहेर गेली आणि बाहेरून आली, तशीच मी मा पोराला पाहू राहिली. तुम्हाला तर माहीत आहे आत्याचं माहीत बोलणं बी नाही आहे. आणि मला ते गोष्ट माहीतच नाही. आता मला रोहिणीच्या तोंडातून माहीत पडली. का रोहिणी? अनिता किती वेळची तर आपल्यासोबतच आहे. आणि पहिले तर ते तर मार्केटमध्ये गेली होती सामान आणायला. आणि आत्याची तिची तर भेटच नाही आहे. तिनं कधी सांगितलं आत्याला? हो माय बाई, आत्याची माई गोट ना माट, आणि मी कसं काय सांगेन बाई त्याला? थांबा, तुम्ही दोघी बोलू नका. आता समजलं मला. रोहिणी होताई बोला. तू सांगत होती ना मला सकाळपासून प्रतिभाताई आत्याच्या रूममध्ये आहे, आत्याच्या मागं पुढं घुमू राहिल्या, दोघीजणी बोलू राहिल्या. प्रतिभाताईनं तर नाही सांगितलं? त्या कशा काय सांगतील? ताईला तर माहीतच नाही. हे गोष्ट फक्त अनिता ताईला मलाच माहीत आहे. ही गोष्ट नको म्हणू तू की प्रतिभाताईला काही माहीत नाही राहत. प्रतिभाताईची हे एक आदत लय खराब आहे. चोरू गोष्टी ऐकते, भीतीला कान लावलं ऐकते. ही आदत खूप खराब आहे प्रतिभाताईमध्ये. प्रतिभाताईनं तुमची गोष्ट लपून ऐकली असेल तर? नाही ताई, आता समजली मला, पुरी गोष्ट समजली. हो ना, हो, हे काम प्रतिभाताईचंच आहे. प्रतिभाताईनंच सांगितलं असं. प्रतिभाताई सकाळपासून बोलू राहिली आत्यासोबत, आत्याच्या मागं पुढं घुमत आहे. आणि अशी कामं प्रतिभाताईलाच सुचतात, इकडच्या गोष्टी तिकडे करणं. आम्ही दोघी जेव्हा बोलत होतो ना, तेव्हा प्रतिभाताईनं ऐकलं असं. मला असं वाटतच होतं की कोणतरी आहे म्हणून उभं, पण मला असं वाटलं की कोण असं. समजलं मला, पुरी गोष्ट समजली, पुरी शाळा समजली मला आता. तुम्ही फालतू एकामेकीला बोलू राहिल्या, दोघीमध्ये गैरसमज झाला. रोहिणी, तुला म्हटलं होतं ना अनिता अशी कामं करत नाही, इकडच्या गोष्टी तिकडे नाही लावत म्हणून. हे प्रतिभाताईचंच काम आहे. प्रतिभाताईनंच तुमची गोष्ट ऐकली असं आणि आत्याला तेल मीठ लावून सांगून दिलं. आणि तुला असं वाटत आहे मी अनिता ताईला सांगितलं तर अनिता ताईनं सात्याला सांगितलं असं झालेलं आहे, अशी गोष्ट आहे. हो अलकाताई, तुम्ही बरोबर बोलू राहिल्या. हे हो ना, हो, प्रतिभाताईचंच काम आहे आत्याला सांगणं. काय प्रतिभाताईनं सांगितलं? हो, ताईनंच सांगितली अशी गोष्ट. हे अनिता असं काम नाही करू शकत, अनिता नाही सांगू शकत. मी काय सांगेन मी काय सांगेन ती गोष्ट आत्याला जाऊन? एवढा माझा टाईम आहे का आत्याला जाऊन सांगायचं? आणि माझा स्वभाव बी नाही आहे तसा. अलकाताईला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे तर. मी कोणाच्या घेण्या देण्यात राहत नसतो.
आपलं काम भलं आणि आपण भलं. आणि मला काय भेटेन? काय भेटेन मला तुझी गोष्ट आत्याला सांगून? तुझ्या मन दुखून काय भेटणार मला? तू तर गोव्याला घुमायला चालली होती, ही गोष्ट मला माहीत पडली तर मला खूप खुशी झाली, खूप आनंद झाला. मी म्हटलं जाऊ द्या बापा, आपल्याला कुठं घुम्या फिरायला नाही भेटलं, पण आपली देराणी चालली घुम्या फिरायला. मला तर खुशी झाली होती उलटी. काय रोहिणी, तू महाभारत हा विचार करता का? नाही नाही ताई, तुम्ही आता गलतफहमी नका बाळगू. गलतफहमी नका बाळगू महाभारत. मला असं नव्हतं वाटलं, तरी माझं मन म्हणत होतं की नाही तुम्ही नशीन सांगितलेलं. पण मी विचार केला की बा तुम्हालाच माहीत आहे गोष्ट, दुसऱ्या कोणाला माहीत नाही आहे, तर मग तुम्हीच सांगितलं असं माझ्या मनात एक विचार आला. मलाच तर आता किती खराब वाटत आहे, फालतू तुमच्या बऱ्यात काय विचार केला मी ना. रोहिणी, असे मनात विचार नको आणत जाऊ. अशानं कसं होते, एकामेकाच्या बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होते. मग देराने जेठाण्याच्या घरामध्ये भांडणं होतात. आपल्या मनामध्ये काही गोष्ट आहे ना, ते मनातल्या मनात नाही ठेवू. त्या माणसासंग जाऊन क्लिअर करून घ्यायला परवडते. तुला असं वाटलं होतं की मी ना सांगितलं, तर मग मला विचारायला काऊन नाही आली तू? काऊन नाही आली मला विचारायला? रडत होती हो माय, आपल्या रूममध्ये येऊन रडत होती. आता मी चाय द्यायला आली ना, तर पाहिलं तर रडू राहिली होती. मी विचारलं तेव्हा तिनं कधी मला सांगितलं, मला सांगून होती राहिली. नाही रोहिणी, अशा गोष्टी मनात नसतात ठेवा लागत. अशा गोष्टी क्लिअर करून घ्यायला लागत असतात. नाही तर काय होईन माहीत आहे का, तुला माया राग येईन, तू माझ्यासंग चांगली बोलशील नाही, कारण की त्या मनामध्ये तर राग राहील ना माझ्याबद्दल. मग मला वाटन की आपल्यासंग रोहिणी चांगली बोलत नाही, तर आपण तिच्यासंग कायला चांगलं बोला. मी त्यासंग चांगली नाही बोलत. अशानं कसं होईल, दोघीमध्ये दुश्मनी होऊन जाईल, मग दोघीचे भांडणं होतील. याच्यात गलती कोणाचीच नाही, तू बी नाही माई बी नाही. तिसऱ्याची गलती आपल्या दोघीला भुगा लागेल. समजली का तू? हो ताई, समजली मी, समजली. आता प्रतिभा ताईले सोडणार नाही, प्रतिभा ताईला नाही सोडून मी. राहू दे, सध्याशी काही म्हणू नको प्रतिभा ताईले. नाही ताई, ताईले तर बोला तर लागणच ना. प्रतिभा ताईसोबत मी बोलून घेईन. नाही ताई, तुम्ही नका बोलू, माया मॅटर आहे, मी पाहत बसन. आणि पा ना तुम्ही, प्रतिभा ताईला कसं सिद्ध करतो तुम्ही. प्रतिभा ताईनं डबल माझ्यासोबत पंगाच नाही घेतला पाहिजे. ताईले असं वाटलं की रोहिणी साधी बोडी आहे, रोहिणी काही म्हणत नाही, काही बोलत नाही, जे म्हटलं ते ऐकत राहते. मी चांगली बी तेवढीच आहो तर खराब बी तेवढीच आहो. प्रतिभा ताईला माहीत नाही कोणासंग प्रतिभा ताईनं पंगा घेतला. प्रतिभा ताईनं गलत बाईसोबत पंगा घेतलेला आहे. पहा आता तुम्ही, ताईले मी आपल्या परीनं सिद्ध करतो. ताईले कसं सिद्ध करतो मी तर. अनिता ताई, तुम्हाला एक गोष्ट म्हणू का? हां बोल ना, बोल. सॉरी, मी ना तुमच्या बऱ्यातला गलत विचार केला होता. अरे सॉरी गिरी काय म्हणा लागते, तुझी मोठी बहीण असते तर तुला सॉरीच म्हटलं असतं का? आणि माझी लहान बहीण असते तर मी ना असं खराब वाटून घेतलं असतं का? काही सॉरी गिरी म्हणायची गरज नाही आहे. आपण एका घरात नाही राहतो, होत असते गलतफहमी. झालं ना, तुझा डाऊट क्लिअर झाला ना? हो ताई, याच्यानंतर बी काही अशी गोष्ट असली तर पहिले क्लिअर करून घ्यायची. हो ताई.